कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या भ्रष्ट कारभाराची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितलंय। केडीएमसीचे आयुक्त धडाडीचे अधिकारी आहेत, मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत त्यांनी नरमाईचं धोरण अवलंबल्याचा आरोप त्यांनी केलाय। केडीएमसीच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांबाबत सर्वत्र नाराजी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। झी 24 तासनं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय। चांगली पोस्ट त्यांना देऊ नका, त्यांना साईड पोस्टिंग द्या, त्यांना त्याचा शिक्षाचं त्यांना तेवढं तर गांभीर्य मिळालं राहिलं पाहिजे। नाहीतर कोणी पण भ्रष्टाचार करेल, कोणी पण अँटी करप्शन खाली त्यांना अरेस्ट केले जाईल, त्यांच्यावरती कायदे चालतील आणि तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारची पद्धत देणार, हा कुठला न्याय आला? म्हणून माझ्या आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही खूप चांगले काम करता, तुम्ही आयएस आहात म्हणून तुम्हाला आम्ही इथे आणण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, म्हणून तुम्ही इथे आलेला आणि तुम्ही खूप सुरेख काम करतायत, पण तुम्ही या भ्रष्टाचारांना पाठीशी घालू नये अशा प्रकारची विनंती देखील मी आयुक्तांना करणार आहे। आणि यांच्यावरती कुठल्याही प्रकारची चांगली जबाबदारी या अधिकाऱ्यांना दिली नाही पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली करणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।